मित्रांनो, राज्यात आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत शबरी वित्त व विकास महामंडळ अंतर्गत आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबवल्या जातात आणि याच्यामधील एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे राज्य पुरस्कृत कर्ज योजना। याच योजनेकरता 28 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर। आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, शबरी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात लाभार्थ्यांसाठी विविध महत्त्वपूर्ण अशा योजना राबवल्या जातात। याच्यासाठी महाशबरी.in हे शबरी वित्त व विकास महामंडळाचं संकेतस्थळ आहे। मित्रांनो, याच्यामधील एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे राज्य पुरस्कृत कर्ज योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना विविध व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं। याच्यात व्याजदराची टक्केवारी ही अतिशय कमी असते। याच्यामध्ये महिलांसाठीची 2 लाख रुपयापर्यंतची कर्ज, तर इतर लाभार्थ्यांसाठी कृषी व संलग्न व्यवसायासाठी 5 लाख रुपयापर्यंतची, हॉटेल धाबा व्यवसाय जर सुरू करायचा असेल त्याच्यासाठी 5 लाख रुपयापर्यंत, वर्कशॉप स्पेअर पार्टसाठी 5 लाख रुपयापर्यंत, वाहन व्यवसाय जर वाहन काही खरेदी करायचं असेल पिकअप वगैरे तर त्याच्यासाठी 10 लाख रुपयापर्यंत, व्यवसायामध्ये वाहन व्यवसायात जर मोठं वाहन असेल 10 लाखापेक्षा जास्त 15 लाख रुपयापर्यंत, लघु उद्योग व्यवसायाला 3 लाख रुपयापर्यंत, ऑटो रिक्षा मालवाहू वाहन याच्यासाठी 3 लाख रुपयापर्यंत अशा प्रकारची कर्ज या योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून दिली जातात। ज्याच्यामध्ये 5 लाख रुपयापर्यंतच्या कर्ज योजनेसाठी 6% सरळ व्याजदर आणि 5 ते 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्ज योजनांसाठी 8% सरळ व्याजदर अशा प्रकारे ही या ठिकाणी योजना राबवली जाते आणि 5 वर्षामध्ये 20 हप्त्यामध्ये या योजनेची परतफेड करायची असते। ज्याच्यामध्ये लाभार्थ्याचा हिस्सा 10% आणि राज्य शासनाचा कर्ज हिस्सा 90% असतो। याच्या व्यतिरिक्त राज्य पुरस्कृत महिला सशक्तीकरण योजनेमध्ये 2 लाख रुपयापर्यंतची कर्ज दिली जातात, ज्याच्यामध्ये व्याजदर हा 4% असतो आणि याच्यामध्ये पूर्णच्या पूर्ण कर्ज हे राज्य शासनाच्या माध्यमातून या विकास महामंडळाच्या अंतर्गत दिलं जातं आणि अशा प्रकारच्या राबवल्या जाणाऱ्या या विविध महत्त्वाच्या अशा कर्ज योजनेकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत। याच कालावधीमध्ये आपण महाशबरी.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता। धन्यवाद।